जागा निलेश लंकेंची, कार्यक्रम पवारांच्या खास माणसाचा, अमोल कोल्हे पार्टनरमध्ये. लंकेंनी तिकडे मुंबई जाम केली. मतदारसंघाबाहेर लंकेंची क्रेज कायम. इकडे विखेंना मतदारसंघामध्ये विरोध होतोय. कामोठेची सभा, राणीताई लंकेंचे दौरे आणि अमोल कोल्हेंचं नाटक. विखेंवरती वाढता दबाव. औटी यांचा लांब-लांबपर्यंत विषय नाही. विधानसभेला लंकेंना प्रतिस्पर्धीच नाही. नेमकं घडलंय का? राज्याच्या राजकारणामध्ये अहमदनगर जिल्हा हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आणि याच जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून नेमकं इथलं राजकारण कसं असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी दोन दिग्गज जे आहेत ते आमने सामने येतील. एकीकडे आहे सुजय विखे पाटील, दुसरीकडे आहेत निलेश लंके. निलेश लंके यांची मतदारांमध्ये क्रेज कायम आहे, लोकप्रियता कायम आहे. आत्ताच घडलेला कामोठे येथील सगळ्या शक्ती प्रदर्शनाचा मेळावा बघितल्यानंतर या गोष्टीवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतं. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या मतदारसंघावर निलेश लंके यांनी दावा सांगितला. त्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी नवी मुंबईतून सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला निलेश लंके उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा आणि लोकांचा आलेल्या अनुभवाची माहिती निलेश लंकेंनी दिली. ज्यावेळी लोक आपल्या नातेवाईकांना सुद्धा जवळ थांबू देत नव्हते, त्यावेळी 31,000 लोकांवर कोरोना केंद्रात उपचार केल्याचं निलेश लंकेंनी सांगितलं. याबरोबरच लोकच माझी संपत्ती आहे, ज्यांनी मला 62,000 मतांनी आमदार बनवलंय. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे लोक स्वखर्चाने येतात. पण काही जणांच्या शिक्षण संस्था आहेत, ते कर्मचाऱ्यांचे पगार कापून लोकांना आणतात. आमची यंत्रणा आहे म्हणतात, पण माझे समोर बसलेले लोक हीच माझी यंत्रणा आहे, असं म्हणत आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना आव्हान दिलं होतं. दुसरीकडे आता लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजनाची माहिती देण्यात आलेली आहे. या संभाजी महानाट्यामध्ये प्रमुख भूमिका ही अमोल कोल्हे यांची आहे. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला. दरम्यान या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा घडामोडी ज्या आहेत त्या घडणार आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहे. हा झाला नाटकाचा भाग. पण पवारांचा खास माणूस पार्टनरमध्ये येतोय आणि त्यांना आमंत्रण निलेश लंकेंनी दिलंय. त्यामुळे येत्या काळामध्ये निलेश लंके हे पवारांचा माणूस म्हणून ओळखले जात होते आणि भविष्यात सुद्धा पवारांचाच माणूस म्हणून ओळखले जातात का हे पाहणं गरजेचं आहे. कारण निलेश लंके हे तळ्यात मळ्यात असल्याची नेहमीच चर्चा सुरू असते. आजही शरद पवारांच्या जवळचे व्यक्ती म्हणून निलेश लंके यांना ओळखलं जातं. पाहणं हे गरजेचं आहे की राणीताई लंके यांना जर अजित पवारांच्या माध्यमातून लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही तर त्यावेळी राणीताई लंके या शरद पवार गटाकडून मैदानात येतात का? या बऱ्याचशा घडामोडी ज्या आहेत त्या पाहणं गरजेचं आहे. विखेंना आपल्याच पक्षातील माजी आमदारांचा विरोध आहे. दुसरीकडे निलेश लंके रूपी आलेलं एक समोर आव्हान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणापेक्षा सुद्धा अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते इंटरेस्टिंग असणार आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.